नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या संदर्भात. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मुंबई पालिकेमध्ये नगरसेवक ते महापौर, पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, नंतर आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे कल्पक नेतृत्व आज हरपलंय. तर राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर हे आपल्याशी या संदर्भात जोडले गेलेले आहेत. नमस्कार तोरसेकर सर. नमस्कार. खूप एक दुःखद घटना ही आपल्या समोर येते आहे. मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. आपल्या भावना? हो, मी ऐकलं ते. जी. शिवसेनेचा तो मोठा आधार होता. बाळासाहेबांच्या आरंभापासूनच्या सगळ्या म्हणजे समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि पुढे सत्ताकारणापर्यंत जी बाळासाहेबांनी वाटचाल केली, त्यामध्ये बाळासाहेबांचा सगळ्यात महत्वाचा असा शिलेदार म्हणून मनोहर जोशींकडे बघता येतो. अगदी म्हणजे योगायोग असा की 68 ला पहिल्यांदा 1968 शिवसेनेने महापालिका निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये महापालिकेतले ते गटनेते झाले, पुढे महापौर सुद्धा झाले. पण जवळजवळ शिवसेनेतल्या सगळ्या पहिल्या गोष्टी असं तुम्ही म्हणाल सत्ता पदांच्या बाबतीत तर त्या मनोहर जोशींच्या वाट्याला आले. म्हणजे ते लोकसभेचे सभापती झाले, पहिले आमदार पण झाले. म्हणजे विधान परिषदेचा पहिला आमदार किंवा विधिमंडळातला पहिला आमदार म्हणून मनोहर जोशींकडे बघता येतं आपल्याला. ते महापालिकेतून ज्या विधान परिषदेत जागा निवडली जायची त्याच्यातून ते गेले होते निवडून. म्हणजे जवळजवळ प्रत्येक बाबतीत केंद्रात देखील ते मला वाटते अवजड उद्योग मंत्री होते. नंतर त्या बालयोगींचं निधन झालं म्हणून किंवा असं काहीतरी होतं, त्यांना सभापती होण्याचा योग आला. मुख्यमंत्री तेच झाले पहिले. त्यामुळे आणि त्याचं कौतुक असं होतं की बाळासाहेबांना कळत होतं की आपण घटनात्मक चाकोरीतून जाऊ शकत नाही आहोत. तो आपला विश्वासू म्हणून त्यांनी मनोहर जोशींना ह्या सगळ्या महत्वाच्या निर्णायक पदांवर बसवलं होतं. किंबहुना आपण असंही म्हणू शकतो की मनोहर जोशी ह्या सगळ्या क्रियाशील राजकारणापासून बाजूला झाले आणि मग शिवसेनेचा पडता काळ सुरू झाला असंही म्हणू शकतो. कारण बाळासाहेब हयात होते पण ऍक्टिव्ह नव्हते, मनोहर जोशी पण ऍक्टिव्ह नव्हते. आणि त्या काळात जे आजच्या काळापर्यंत आपण शिवसेना घसरत गेलेली बघतो तर त्याला मनोहर जोशी कारणीभूत होते असं म्हणता येईल. पण ते काय म्हणतात त्याला निष्क्रिय झाले किंवा क्रियाशील राहिले नाहीत आणि त्यांना रिप्लेसमेंट शिवसेनेला मिळाली नाही. तोरसेकर जी आपण जर बघितलं तर खरं तर राजकीय पार्श्वभूमी त्यांना कोणतीच नव्हती. एका सामान्य कुटुंबातून ते आले आणि इतका मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला. या संदर्भात काय सांगा? नाही, त्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर जवळजवळ शिवसेनेमध्ये स्थापनेपासून कोणीही सार्वजनिक जीवनात राजकारणात नसलेलेच लोक होते. बाळासाहेबांनी या सामान्य माणसांना नेता बनवलं. तो शिवसेनेच्या पूर्व काळात तुम्ही जाल तर सगळ्या पक्षामध्ये उच्चभ्रू समाज घटकातून लोक नेता म्हणून पुढे येत होते, कार्यकर्ता म्हणून पुढे होते. शिवसेना किंवा बाळासाहेबांची खासियत अशी की त्यांनी तळागाळातल्या घरातली मुलं राजकारणात आणली आणि प्रस्थापित केली. म्हणजे जेव्हा बाळासाहेब गेले किंवा छगन भुजबळ किंवा नारायण राणे हे शिवसेनेत नव्हते, पण त्यांनी मंत्रालयाच्या पत्रकार संघात त्या शोकसभेत सांगितलं होतं की बाळासाहेब नसते तर आमची नावं कधी वर्तमानपत्रात पण आली नसती. तर मनोहर जोशी तसे होते. एक दत्ताजी साळवी हे असे होते की ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत वगैरे भाग घेतला होता, सार्वजनिक चळवळीत काम केलं होतं. पण बाकीचे शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे नेते म्हटले जातात, मनोहर जोशी असो, सुधीर जोशी असोत, नवलकर असोत, ढाके असोत, हे मूलतः शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व होते आणि मनोहर जोशी तसे होते. त्यामुळे सामान्य घरातून सगळेच आलेले होते आणि सामान्य कुटुंबातून सगळे आलेले होते.
अगदी अगदी. आपण जर बघायला गेलो तर काही काळानंतर शिवसेनेपासून थोडीशी फारकत त्यांनी घेतली असं आहे का? कारण दादरला जी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याला जी गोष्ट झाली त्याच्यानंतर ते थोडेसे शिवसेनेपासून अलिप्त झाले असं म्हणू शकतो का? असं म्हणू शकतो ना, असंच होतं. म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर किंवा नंतरच्या काळात आपण बघितलं तर एक एक करत बाळासाहेबांच्या समकालीन आणि बाळासाहेबांनी विश्वासू म्हणून गोळा केलेले जे नेते होते त्यांना खड्यासारखं बाजूला केलं आणि जे तरीही शिवसेनेत टिकून राहायला बघत होते त्यांना अपमानित करून बाजूला करण्यात आलं. त्याचा तो किस्सा आहे. मनोहर जोशींना शिवसेनेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये हुल्लड करून पिटाळून लावल्यासारखं त्यांना जावं लागलं आणि तिथून मग शिवसेनेची घसरण सुरू झाली असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळे तो दुःखद प्रसंग आहे. आजचा जितका दुःखद प्रसंग आहे म्हणजे बाळासाहेबांचे चाणक्य असंही त्यांना म्हणता येईल. म्हणजे मनोहर जोशी आपलं प्रमोद महाजन किंवा भाजप बरोबरची युती असेल या सगळ्या घडामोडीमध्ये बाळासाहेबांनी त्यांना पुढे केलेलं होतं सातत्याने आणि तुम्ही चाणक्याला झाकून लावलं तुमच्याकडून तर तुमच्या पराभवाला पर्याय नसतो ना. मनोहर जोशी हे त्या अर्थाने फार त्यांनी भोगलेली पदं बघता तुम्ही पण त्यांनी ज्या शिवसेनेसारखी एक झुंड आक्रमक अशी तरुणांची फौज ती बाळासाहेब त्याच्यावर स्वार व्हायचे पण त्याचा लगाम म्हणजे मनोहर जोशी होतं हे विसरता कामा नये. ती कितीही अशा सगळ्या शिवसेनेच्या राजकारणावर टीका होत असली तरी ती अतिशय संयमाने हाताळणारा नेता म्हणून मनोहर जोशी होते. म्हणून त्यांचा कुठे आणि कसा वापर करायचा आहे बाळासाहेबांना माहिती होतं आणि बाळासाहेबांनी आपल्याला हे मिशन का दिलं हे करणारा नेता म्हणून मनोहर जोशींकडे बघायला पाहिजे. जी जी. हे एक मोठं राजकीय नेतृत्व होतं. यांच्या स्वभाव वैशिष्ट्य अशी कोणती स्वभाव वैशिष्ट्य जी तुम्हाला भावली आहेत? मनोहर जोशींचा स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतःच त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलेला किस्सा सांगेन की कुठपर्यंत नरम असावा आणि कुठे कठोर झालं पाहिजे. आणि लक्षात ठेवा की मनोहर जोशी आयुष्यात एकदाही मंत्री नव्हते तरीही त्यांनी 95 साली अवघ्या मला वाटते 14 की 18 मंत्र्यांना घेऊन 6 महिने पहिलं नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट चालवलं. म्हणजे अनुभव गाठीशी मंत्री म्हणून पण नव्हता पण ते मुख्यमंत्री झाले होते. प्रशासनाचा वगैरे अनुभव नव्हता पण आणि समोर विरोधी नेते म्हणून आपले शरद पवार बसले होते. हे इतकं सोपं नव्हतं पण त्यांनी ते करून दाखवलं आणि मला आठवतं त्याच काळामध्ये तो बॉम्बे नावाचा सिनेमा आला होता आणि इतका वादग्रस्त होता की त्याच्यावर सगळ्या मुस्लिम संघटनांनी हे केलं होतं की आम्ही हे करू गडबड करू हे ते. तर ते मनोहर जोशींना भेटायला गेले होते त्याने आपण कणखर किती असू शकतो हे दाखवलं की ते म्हणाले की तुम्ही जर मुस्लिमांचे नेते म्हणून आला असाल आणि मग काहीतरी झालं तर तुमची जबाबदारी नाही म्हणत असाल तर मग सरकारची जबाबदारी कुठे उरते? नेता तो असतो. तो म्हणाल तुम्ही मुस्लिमांचे नेते म्हणून माझे नेते बाळासाहेब ठाकरे मग मी मुख्यमंत्री आहे विसरू का? तो म्हणाले तुम्हाला आपल्या समाजाला ज्याचं तुम्ही नेतृत्व करता त्यांना आवडता आलं पाहिजे आणि जर सेन्सॉरने संमत केलेला सिनेमा आहे तो लागणार. मी 1 आठवडा त्याचं हे डिले करतो. 1 आठवड्यात तुम्ही समजावा आणि 1 आठवड्यानंतर सिनेमा काळात गडबड झाली तर मुख्यमंत्री म्हणून मला कठोर ऍक्शन घ्यायला लागेल आणि कुठली गडबड न होता तो सिनेमा चालला. तिथे त्यांनी दाखवलं की ते अत्यंत संयमी होते पण प्रसंगी ते कठोर पण व्हायचे आणि इथे बाळासाहेबांचा आपल्या नेता निवडीतला चॉईस कळतो. जी जी. धन्यवाद सर. तुम्ही अशी रत्न गोळा केली होती त्यांनी सामान्य घरातून आणि त्यांना नेता बनवलं. मी तुम्हाला वेळेअभावी इथे थांबवते आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.